नमस्कार. तर आज वटपौर्णिमा आहे आणि वटपौर्णिमेच्या दिवशी वडाचा झाडाचं अत्यंत महत्त्व असतं. त्याला वटवृक्षालाच पूजनीय मानलं जातं. पण शहरात आल्यापासून एक गोष्ट कुठेतरी चुकीची वाटायला लागली आहे. ती म्हणजे इथे मोठमोठे वटवृक्ष नाही आहेत, तर इथे वटवृक्षांच्या ज्या फांद्या आहेत त्या तोडल्या जातात, बाजारात विकायला येतात आणि त्या फांद्या आणून इथे पूजा केली जाते. तर एकीकडे आपण वटवृक्षाला पूजनीय मानतो या दिवशी आणि दुसरीकडे आपण त्याच्या फांद्या खुंटून त्याचं नुकसान करून आपण त्याची पूजा करतो. तर ही गोष्ट कुठेतरी चुकीची आहे. तर आणि चुकीच्या प्रथा आपण पाळतोय. तर या प्रथा आज आपण मोडणार आहोत आणि आज आपण वटवृक्ष घरी आणलेला आहे. त्याचं रोप आणलेलं आहे नर्सरीमधून. तर या वटवृक्षाची आज आम्ही पूजा करणार आहोत आणि हे वटवृक्षाचं रोपण करणार आहोत. तर शहरात आपल्याकडे एवढी मोठी जागा नाही आहे की प्रत्येक वर्षी आपण हे वटवृक्ष आपल्या घराच्या आजूबाजूला लावू शकू. तर त्यासाठी जिथे कुठे मोकळे माळरान आहेत किंवा ओस पडलेले डोंगर आहेत, तर तिथे जाऊन आम्ही हे वटवृक्ष रोपण करणार आहोत आणि खऱ्या अर्थाने वटपौर्णिमा साजरी करणार आहोत.